चला तर मुलांनो, आज आपण सरळ व्याजावर आधारित एक प्रश्न पाहूया। सरळ व्याजाचं सूत्र काय आहे तर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100। म्हणजेच आपण शॉर्टकटमध्ये मदक भागिले 100 हे सूत्र सरळ व्याजासाठी वापरतो। तर प्रश्न काय आहे, एंजलने 15,000 रुपये दशादशी 9 दराने काही वर्षांसाठी बँकेत ठेवले। तिला मुदती अखेर 5,400 सरळ व्याज मिळाले, तर तिने किती वर्षांसाठी रक्कम ठेवली। तर पहा, इथे मुद्दल किती आहे आपली, जे दिलंय ते आपण अगोदर लिहूया। तर मुद्दल आहे 15,000 रुपये। दर किती आहे तर दर आहे 9%। आणि इथे काय दिले, सरळ व्याज आपल्याला मिळालेले आहे 5,400 रुपये। तर आपल्याला काय काढायचं आहे, मुदत काढायची आहे, म्हणजेच किती वर्षांसाठी ठेवले ते काढायचं आहे। तर यासाठी सूत्र काय वापरायचं, मद किंवा असं लिहूया आपण, सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100। हा म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे मुदत। आता मुद्दल किती आहे तर 15,000, दर किती आहे 9 आणि मुदत आपल्याला काढायची आहे, त्यामुळे ते आहे तसं लिहूया भागिले 100। आणि सरळ व्याज दिला आहे 5,400 रुपये, ते आहे तसं लिहूया। आता हे भागिले 100 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावर गुणिले 100 होणार, आणि जे गुणिले आहे ते भागिले होणार, आणि ती येणार आपल्या मुदतीची किंमत। तर पहा, ह्या शून्यांना हे 2 शून्य कॅन्सल झाले, 9 एके 9 आणि 9 सक 54, म्हणजे वरती आलेला आहे आपला 600 भागिले 150। ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल झाला, म्हणजेच 15 चौक 60, म्हणून आपलं काय आलेलं आहे उत्तर क बरोबर 4। म्हणजेच 4 वर्षांसाठी तिने ती रक्कम ठेवलेली आहे। तुम्ही खाली असं लिहू शकता, 4 वर्षांसाठी ही रक्कम तिने ठेवलेली आहे। आता माझ्याकडे जागा नसल्यामुळे मी पूर्ण उत्तर लिहिलेलं नाही आहे, पण तुम्ही पेजमध्ये असं उत्तर लिहू शकता।